खाली काय आपलं कोंडा आहे का? कोंडा किती किंमत सांगता येईल? दिले ते केवढा झाला साहेब व्यवहार? ते झालाय 70ला. 70ला झालेला आहे. दूध किती चालू आहे आता इथं? त्याला दूध आहे की एक 12 एक टायमाला 12 लिटर, एक टायमाला 12 लिटर. तर मित्रांनो बघून घ्या, देखण्या रुपाची गाय आहे आणि सडामध्ये अंतर देखील आहे आणि 12 लिटर दूध एका टायमाला देते. 70,000 शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोलीच्या जर्शी बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एचएफ गाय असेल, कालवडींचा बाजार असेल, खिल्लार गाय, म्हैस बाजार, बैल बाजार असे संपूर्ण बाजार कव्हर करत असतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगायचं आहे. आणि आज आपण शेतकरी असतील, व्यापारी असतील त्यांच्यापर्यंत जाऊन संपूर्ण व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे संपूर्ण गाईचं चालू मार्केटिंग आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपापल्या भागातील दुधाचे दर काय चालू आहेत कमेंट करून सांगा. बऱ्याच शेतकरी मित्रांना आपल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं येतं की दुधाचे दर वाढल्या, तर गायच्या किमती वाढलेल्या. तर 3,585ला काय रेट चालू आहे तर सांगायचं. भैया दिली काय? काय सांगता किंमत? सांगा 70,000. हा बर, कुठलं ब्रीड येतं ही? जर्सी. बर. तर मित्रांनो बघून घ्या, सडामध्ये अंतर ठेप्याला वगैरे चांगला आहे. दाताला कसं आहे? 4 दात आहे. कडदात करते. बर. तर मित्रांनो बघून येलेला आहे काय? दूध किती चालू आहे मला? हिला दूध वय 18 9 लिटर दूध चालू आहे. काढून देणार. किंमत किती सांगताय? किंमत किती आहे? फक्त 65,000. 65,000 सांगताय. आणि वासरू कुठं आहे पिलू? आहे की फांड आहे. व्यवहार झालाय काय याचा? नाही चालू आहे. पुढून बघायला आलेत मग म्हणलं बघून द्या ना, गिराईक बघत. तर हाय हाय ठिकाण बघून घ्या. वस्तू आहे ती काय तर महिन्याची द्यायची किंमत काय होईल? द्यायची किंमत काय होईल? 65 सांगायचं आणि 55ला देऊन टाकायचे. बरं, कॉन्टॅक्ट नंबर द्या. हा बोल. कॉन्टॅक्ट नंबर समीर शेख. कॉन्टॅक्ट नंबर 80 10 63 56 57. भोतीवाडी नापते गोष्टी असं बसायचं. ठीक आहे, धन्यवाद. भैया नमस्कार. हा नमस्कार. गाव? गाव इंदापूर मावडा. बर, किती वेळ आहे काय? दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे काय? वेळ आपले दाताला कसे? दाता 6 दात आहे. दाताला 6 दाती. किंमत काय सांगताय? किंमत काय 95. 95 सांगताय. आणि बघू शकताय मित्रांनो, किती दिवस बाकी आहेत अजून बाहेर? अजून 15 दिवस बाकी. आणि दूध 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 किती दिले गेले आता? 25 प्लस पिळलेले आहे त्या माणसाने. पिळलेली आधी. मी तुम्ही व्यापारी आहे? हा बरं, काय होईल बाहेर द्यायची किंमत? 85 पर्यंत होईल. तुम्हाला कितीला आणली? हा तुम्ही केवढ्याला आणली? आम्ही काय 80 ला आणलेले आहे. 80ला आणली. बरं, मोबाईल नंबर द्या. 77 76 96 08 17. ठीक आहे, धन्यवाद दादा. किती वेळ येईल? पहिल्यांदा येईल. किती वेळ? दुसऱ्या तिसऱ्या येतो. शेतकरी आहे भैया तुम्ही? व्यापारी आहे. बरं, खाली काय आपलं कोंडा आहे का? कोंडा किती किंमत सांगता येईल? दिले ते केवढा झाला साहेब व्यवहार? ते झालाय 70ला. 70ला झालेला आहे. दूध किती चालू आहे आता इथं? त्याला दूध आहे की एक 12 एक टायमाला 12 लिटर, एक टायमाला 12 लिटर. तर मित्रांनो बघून घ्या, देखण्या रुपाची गाय आहे आणि सडामध्ये अंतर देखील आहे आणि 12 लिटर दूध एका टायमाला देते. 70,000ला हिचा व्यवहार झालेला आहे. आणि तिसऱ्या वेताची गाय दाताला संपलेली. खाली कालवड आहे ना? कोंड आहे. ठीक आहे. हे दाताला कसे? हे 2 दात आहे. आणि पहिला किती दिवस बाकी आहेत? 8 दिवस बाकी आहे. किती सांगितली किंमत? तिचं एकदा किती आतनं सुटेल साहेब? आता तुम्ही म्हटलं व्यापारी आहे आणि आता बाजारचं काही झालेलं आहे. दुधाचे रेट आता एक 38-40च्या आसपास आहेत. आणि कडब्याचा दर असतील किंवा चाऱ्याचं पशुखाद्याचं दर वाढले. आता गाईचे दर पण वाढलेच. ही शेतकऱ्याला गणित परवडण्यासारखं आहे का? काय करायला पाहिजे? तुम्ही व्यापारी म्हणून काय सांगतात? आता बऱ्याच लोकांनी व्यापाऱ्याला बदनाम केले सांगूल्या बाजारात. बाबा हाय ते चालू तसंच राहणार आता काय. पण परवडत नाही म्हणते ती. आता ही गाय एवढा आता लाखाई गाय घेऊन 40 रुपयांनी पेंडी चारा ये कडबा. आता शेतकरी तर आम्हाला देतात का व्यवस्थित? म्हणजे तुम्हाला बी घेताना मागे लागते काय? म्हणजे नवीन उद्योजकांना कसं काय कसल्या गाया घेतल्या पाहिजे?
काय आता ज्या घेण्यावर असते बजेट वगैरे पाहिजे. बरं ठीक आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा साहेब. 8605 48 0018. ठीक आहे. धन्यवाद साहेब. तर मित्रांनो बघून घ्या, 70,000ला चांगली गाय होती. तिसऱ्या आता होते ते 12 लिटरची गाय होती. तिचा व्यवहार झालेला आहे. आपण पुढे गाय कवर करूया. सांगोला बाजारातील लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. कृषी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो हजारोच्या पटीत व्ह्यू येत आहेत, परंतु सबस्क्राईब करत नाहीत बरेच शेतकरी मित्र. तर तसं करू नका, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्या नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला घर बसल्या सांगोल्या बाजारातील एचएफ गाय असतील, जर्सी गाय असतील, पार्ट्या गाय, पहिल्या आता दुसऱ्या आता अशा संपूर्ण गाय आपल्याला बघायला मिळतील. आपण व्हिडिओला सुरुवात करू. बाहेर राम राम. राम राम. गाव कुठला बाया? वाखरी. वाखरी पंढरपूर तालुका. हा बर किती वेळ आहे? हे तिसऱ्यात आहे. पोटातलं तिसरा आहे. हा पोटातलं तिसरं. बरं व्यापार आहे तुमचा, शेतकरी आहे बाया? हा शेतकरी. शेतकरी आहे. हा किती दूध दिले गेले त्याला? गेल्या त्याला 25 लिटर. 12 लिटर दूध हा दिले. 12. वेद किती आहे म्हणला? वेद तिसरं. चौथा आहे तिसरा आहे? तिसरं पोटातलं तिसरं आहे. हा किंमत? किंमत 60,000. 60,000 सांगताय. किती पर्यंत मागली बाया? एक 55 मागते. किती आलं तर देणार आहे? ते 55 आलं तर दे. 55 आलं तर देणार. मग काय दिलं नाही? 55 मागितली म्हणला. पहिल्यांदा माहिती परत माहिती. जरा जास्त येतील वाटलं काय? हा बरं कसं आहे बाजाराचा? बाजार हा बरा आहे. बरं तर मित्रांनो बघून घ्या, ही गाय आहे. शेतकऱ्याजवळ जे कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकताय. बाय आपलं नाव व पत्ता सांगा. अभिजित पप्पू सरगर, गाव वाखरी, 7972 0554. 0554. ठीक आहे, धन्यवाद मालक. शेतकऱ्यांना नंबर देखील दिलेला आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर ही ठेप्याला वगैरे बघून घ्या गाय. मित्रांनो उन्हाळा दिवस चालू झालेला आहे. भैया नमस्कार. नमस्कार. गाव कुठला आहे? सुरवड. अकलूज. अकलूज. कधी गेले हे? हे आता काल लिहिलेलं आहे. काल येले. दूध किती निघाली काय? हे आता चिकव आहे. काल रात्री काढलंय, सकाळी किती काढला? काढलंय. चिक किती काढला? चिकीचा तरी 8-9 लिटर काढलाय. 9 लिटर काढलेलं आहे मित्रांनो. बघून घ्या, ठेप्याला वगैरे मोठ्या मापाचा आहे. आणि काय आहे खाली? हे पाड्या खाली. कालवड आहे. हा. वेद किती आहे गाईचं? हे दुसरे आता हे दाताला शिल्लक आहे का? सायदा ते. चालेल. किंमत काय सांगता? त्याची 1 लाख रुपये सांगते. बरोबर 1 लाख सांगताय. मागणी किती पर्यंत झाली? त्याची 80,000 रुपये तर झाली मागणी. बरं, किती आलं देणार आहे? आता एक 85. 80ला मागितले म्हणला ना, 80ला देणार. 85 आले तर देऊन टाकू. 85. तुमची खरेदी काय बाई आहे कोणाची? तुमची? ते असेल 70-75 असेल. काय पप्पाने घेतली. असं आहे 70 बरं. हां तुम्ही शाळेला सुट्टी आहे म्हणून आलाय काय? हां. बरं परवडतंय बाई व्यवसाय? व्यापार परवडते. आणणं नेणं भाडं आहे, ती कसं काढ नाहीत म्हणजे इतकं नाही होत आता इतकं सध्या. आधीच्या सारखं. आता कसं झाले, उन्हाळा दिवस आहे, परवडतंय का शेतकरी म्हणजे असं हे व्यवसाय करा? नाही आता तिथे राहतंय ते, त्यामुळे करायचंय म्हणून करायचं. हां. किती काय आणल्या होत्या? 10 गाय आणलेल्या. किती 11 विकल्या? आता 6 ऐकले ते. 6 विकल्या. हो, 4. किती या भावानं दिल्या? हा किती या भावानं विकल्या? हेच दराने असंच म्हणजे बारीक होते मोठ्या बारीक मोठे. आम्ही कमी 60-70च्या हिशोबाने दिले. हे कितीपर्यंत सुटेल काय? हे वय हे 40-45 पत्र सुटेल. 45 गेलेला आहे काय? हा ताजी. दुधावर आहे? हा दूध नाही चिकाव आहे नाही. चिकार आहे. शुक्रवारी येली आहे. शुक्रवारी गेलेला आहे. हां. तुम्ही कुठनं भरताय बाया गाई? हे अकलूज. अकलूजच्या शेतकऱ्यांकडनं वगैरे घेऊन मग सांगोला बाजारला विकतो. हे 40 पर्यंत सुटेल. हां खाली काय आहे? हिला कोंड आहे. होंडा. तिला काय होतं? पाडी. तिला कालवड होतं. ती जरा चांगलं दिसतंय का नाही? आणि ते पलीकडलं पलीकडली सुद्धा दुधावर आहे आता. दुधावर 15-20 दिवस झाली मी त्याला. 20 दिवस झाले. हे कितीला सुटेल काय? पाय दिन पाय. कोणची ते का? हां हे पण 45-50 पत्र सुटेल. 50 पर्यंत सुटेल का? हां मित्रांनो बघून घ्या, पार्टीच म्हणावं लागेल हिला आता काय. नाही 15-20 दिवस तर झाले ते फक्त खाली वासरू आहे. पाड्या ह्याला खाली. पेढे आहे. विश्वासाने मिळून जाईल म्हणा. हां, विश्वास आहे. 10 लिटर दूध आहे. 100% गॅरंटी देणार. 9 तास 100%. 9 लिटर दूध देते. आणि किंमत काय होईल हिची? त्याची 50 पत्र सुटेल. काय लागलं होतं गाईला मागे इथं? हा इथं काय लागले? फळका लागली गाडीची. हळक म्हणजे गाडीत भरताना लागलेला आहे काय? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बाया. 96 15 19 42 42. तुला ती भाषा कळते? व्यापार आहे कळते. कसं असते थोडक्यात सांग मला. काय आता सुती नाके हां डोबरा पराडी हां. 10,000ला काय म्हणते? बंडल 20ला, सुती 30ला, 30ला मेटा 40ला, नाके 50ला, आयवन 60ला,
60ला इतकं नाही म्हणजे बरं 50च्या आतलं माहीत असेल. 35ला काय म्हणते? 35ला का हं? 35ला आता काय एवढं नाही 70ला काय म्हणते? 70ला पण आता काय ते हळूहळू शिकायला चालू आहे म्हणा. लाखाला पेटी म्हणते ते. आणि हे असं 20-25 हजारला वगैरे काय म्हणते माहित आहे काय म्हणते? सुती नाके ते असं हातावरच कळते सगळं. हातावरचं ना आता एवढं नाही नुसतं असं ठोकताळ आकडे वगैरे आता शिकायला चालू आहे म्हणून. शाळेला किती वेळ आहे? 8वीला 8वीला. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, हे भैया वडिलांना मदत म्हणून शाळेला सुट्टी आहे, तर भैया आलेला आहे गाई विकायला आणि खात्रीशीर वेलेल्या गाई मिळतील असं यांचं म्हणणं आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्याने पप्पाचा नंबर दिलेला आहे, संपर्क साधून गाई घेऊ शकताय. धन्यवाद भैया. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू शेतकरी मित्रांनो.